नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे कार्टून पिकाचू केक. तर पिकाचू केकच्या वेगवेगळ्या डिझाईन आहे. तर आपण ही डिझाईन बघूया. चला मग केकला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला एक पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला एक असं स्टँड हवं आहे. ज्यांच्याकडे स्टँड नसेल त्यांनी वाटी प्लेट काहीही ठेवलं तरी चालेल. आणि त्याला आपल्याला 5 मिनिटे प्रीहीट करायला ठेवायचं. गॅसची फ्लेम एकदम आपल्याला लो ठेवायची. आता आपण टीनमध्ये एक बटर पेपर ठेवून घेऊया आणि त्याला ऑइलने ग्रीस करून घेऊया. तर ऑइल आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने लावायचं आहे. कडेला पण लावायचं आहे जेणेकरून आपला केक चिटकू नये. तर अशा प्रकारे आपण सर्व साईडने व्यवस्थित ऑइल लावून घेऊया. आता आपण बघूया की आपल्याला प्रीमिक्स इथे घ्यायचं आहे. तर हे प्रेस्टाईनचं प्रीमिक्स आहे आणि रेडीमेड प्रीमिक्स घेतलेलं आहे मी. तर यात बाकी काही टाकण्याची गरज नसते. आपल्याला फक्त यात ऑइल टाकायची गरज असते आणि आपल्याला यात थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला एकदम पाणी ॲड करायचं नाही आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते एकदम आपल्याला घट्ट पण नको आहे आणि एकदम पातळ पण नको आहे. आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ही मीडियम हवी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आणि त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर नॉर्मल पाणी आहे हे, गरम वगैरे किंवा थंड असं कोणतंही पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे. जे नॉर्मल पाणी आहे ते वापरायचं आहे. तर आपल्याला 160 ते 170 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि कपाने मोजून घेतलं तर आपल्याला 1 कप प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर हे बघा, आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे. आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायचं आहे आणि आपल्याला यात ऑइल टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून ऑइल टाकत आहे. हे नॉर्मल ऑइल आहे, शेंगदाण्याचं किंवा सरसोचं ऑइल. आपल्याला ज्याला स्मेल आहे असं ऑइल आपल्याला टाकून घ्यायचं नाही, त्यामुळे केकची टेस्ट ही चेंज होऊ शकते. म्हणून आपल्याला नॉर्मल ऑइल टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण याला काढून घेऊया टीनमध्ये. आणि टीनमध्ये काढून घेतल्यावर आपल्याला त्याला टॅप करायचा आहे. टॅप याच्यासाठी करायचं आहे की त्यातून एअर बबल्स निघून जातील. जे पातेलं आपण प्रीहीट करायला ठेवलं होतं त्यात आपल्याला ठेवून घ्यायचं आणि 30 मिनिटाचा वेळ लावून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. आपण आता केक बेक करायला ठेवला आहे, तोपर्यंत आपण क्रीम बनवून घेऊया. तर क्रीम बनवण्यासाठी मी इथे ट्रोपोलाईटचं क्रीम घेतलं आहे प्रीमियम आणि ते आपल्याला एकदम लिक्विड फॉर्ममध्ये हवं आहे. तर त्याला आपल्याला 3-4 तास आधी तरी फ्रीजमध्ये काढून ठेवायचं आहे, जेणेकरून ते चिल्ड पण राहील आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण राहील. तर इथे मी 200 ग्रॅम क्रीम घेतलेलं आहे. हे व्हिप क्रीम आहे. तर व्हिप क्रीम म्हणजे जे केकसाठी वापरतात ते. आणि जे फ्रेश क्रीम, अमूलचं फ्रेश क्रीम मिळते, ते खूप जण विचारतात की त्याने पण आपण केक बनवू शकतो का? तर नाही, आपल्याला केक बनवण्यासाठी व्हिप क्रीमच हवं आहे. आणि कपाने मोजून घेतलं तर आपल्याला 1 कप हाफ KGसाठी क्रीम लागणार आहे आणि मशीनने मोजून घेतलं तर आपल्याला 200 ग्रॅम क्रीम केकसाठी लागणार आहे, हाफ KGसाठी. जर आपल्याला 1 KGचा केक बनवायचा असेल तर आपण 400 ग्रॅम क्रीम घेऊ शकतो. कपाने मोजून घेतलं तर आपण 2 कप क्रीम घेऊ शकतो. आणि केकची डिझाईन जर थोडी जास्त क्रीमची असेल तर आपल्याला क्रीम थोडं कमी जास्त लागू शकतो. चला, तर आता आपण बघूया की क्रीम कसं बीट करायचं. तर बघा, हे आता आपण लिक्विड फॉर्ममध्ये 1 कप क्रीम घेतलं होतं, म्हणजे 200 ग्रॅम क्रीम घेतलं होतं. तर ते एकदम लिक्विड फॉर्ममध्ये होतं. तर आता बघा, जसं आपण त्यात मशीनने बीट करत आहे, म्हणजे फिरवत आहे, आपल्याला बाऊल पण सर्व साईडने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही एकाच जागी क्रीम बीट होऊ नये. सर्व साईडचं क्रीम व्यवस्थित बीट झालं पाहिजे, म्हणजे ते मेल्ट होणार नाही आणि व्यवस्थित बीट होईल. आणि अशा प्रकारे आपल्याला बाऊल फिरवत आणि मशीन पण थोडी गोल फिरवत आपल्याला क्रीम बीट करायचं आहे. तर आपल्याला 2 मिनिटे म्हणजे थोडं बीट केलं की आपल्याला बंद करायची आहे मशीन. आता हे बघा, बाऊल उलटं केलं तरी आपल्याला वाटते की हे क्रीम झालं आहे, पण नाही, हे क्रीम झालेलं नाही आहे, कारण की हे क्रीम अजून सॉफ्टच आहे, हे परफेक्ट झालेलं नाही आहे. तर आपण अजून 2 मिनिटे त्याला बीट करून घेऊया. तर हे बघा, जेव्हा क्रीम परफेक्ट होते तेव्हा आपल्या जी मशीन आहे त्याची पाते हे जड व्हायला लागतात, म्हणजे ती भरून यायला लागतात. मशीन पण आपल्याला हाताला जड लागते. तर हे आता आपलं क्रीम परफेक्ट बीट झालेलं आहे. तर क्रीमला आपण आता बाजूला ठेवून घेऊया आणि आता बघूया की आपली 30 मिनिटे झालेली आहे पूर्ण. तर आपला केक बेक झाला आहे का? तर हे बघा, आपण झाकण काढून बघूया. तर आपला केक एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. याला काढून घेऊया टीनमधून. तर टीनमधून काढून घ्यायसाठी आपल्याला त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर एखादा चाकू किंवा जे आपलं पॅलेट नाईफ आहे त्याने आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या, टॅप करून घ्यायचा, तो पटकन निघून जाईल. तर हा आपला केक तयार आहे. तर आता आपण याच्या 3 लेअर करून घेऊया. तर मी इथे सुरीच्या सहाय्याने 3 लेअर करून घेत आहे. तर आपण धाग्याच्या सहाय्याने पण करू शकतो. मी दोन्ही पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बऱ्याच. तर आपल्याला थोडा थोडा कट देऊन मार्क करायचा आहे आणि नंतर मग मधोमध चाकू घालून त्याला कट करून घ्यायचा. तशा आपल्या 3 लेअर परफेक्ट तयार आहे. तर हा केक मला पायनॅपल फ्लेवरमध्ये करायचा होता. त्यासाठी मी टर्न टेबलला थोडंसं क्रीम लावून घेतलं आहे आणि वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी, आणि त्यात थोडं 1 टेबलस्पून क्रश टाकलेलं आहे. ज्या पण फ्लेवरचा आपण केक करणार त्या फ्लेवरचा आपल्याला क्रश टाकून घ्यायचा आहे.
नंतर त्याने मी सोप केलेलं. नंतर मी थोडंसं क्रीम घेतलेलं आहे आणि ते पूर्ण पॅलेट नाईफने सर्व साईडने व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आणि जेवढी आपली केकची लेअर राहील स्पॉन्जची, तेवढीच लेअर आपल्याला क्रीमची द्यायची आहे. तर आता क्रीमची लेअर देऊन झालेली आहे आणि त्यावर आपल्याला क्रश टाकून घ्यायचा आहे. जो पण फ्लेवर आपल्याला करायचा आहे, आता हा मी पायनॅपल बनवत आहे तर मी पायनॅपल क्रशची लेअर देत आहे. जर तुम्ही बटरस्कॉच कोणती पण करणार तर त्याची लेअर आपल्याला यावर द्यायची आहे. हे सेम केक प्रोसिजर सेम आहे. त्यानंतर सर्वात वरची लेअर म्हणजे बेसची सर्वात वरची लेअर आपल्याला घ्यायची आहे. ती आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आहे, जेणेकरून डोम शेप हा आतमध्ये जाईल. आणि त्याला पण मी पाण्याने सोप करून घेते आहे. त्यावर पण आपल्याला एक क्रीमची लेअर द्यायची आहे. तर क्रीम आपण आधीच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जे एक्स्ट्रा वाटेल ते आपण काढून घेऊ शकतो. पण आपण जर कमी क्रीम वापरलं तर मग ते फिनिशिंग द्यायला थोडं जड जाते. म्हणून आधी जास्त टाकून घ्यायचं आणि मग आपल्याला एक्स्ट्रा जे वाटेल ते काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण क्रीम व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे आणि साईडने पण पॅलेट नाईफ फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या केकचा आकार आत्ताच व्यवस्थित दिसायला लागेल. आणि त्यावर आपल्याला पायनॅपल क्रशची लेअर टाकून घ्यायची आहे आणि त्याला पण व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात वर आपल्याला जी सर्वात टीनमधली खालच्या साईडची लेअर होती, जी बटर पेपरच्या साईडची, त्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पण पाण्याने व्यवस्थित सोप करून घ्यायचं आहे. तर आता आपण केकला क्रमकोट करून घेऊया. तर क्रमकोट करण्यासाठी मी ते वरच्या साईडने थोडं क्रीम लावत आहे. आपण पूर्ण एकदम क्रीम लावत नाही आहे, आपल्याला थोडं थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक एकदम क्रमकोट होऊन जाईल. आपण फायनल फिनिशिंग नंतर देऊया. तर हा झाला आपला क्रमकोट केक पूर्ण. तर याला आपण आता तर अशा प्रकारे आपल्याला केकला क्रमकोट करून घ्यायचं आहे. साईडने क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला पॅलेट नाईफने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आता आपण त्याला बेसवर काढून घेऊ. तर बेसवर काढण्यासाठी आपल्याला पॅलेट नाईफच्या सहाय्यानेच तो काढून घ्यायचा आहे. आता करूया आपण केकला फायनल फिनिशिंग. तर फायनल फिनिशिंग करण्यासाठी मी इथे एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम भरून घेतलेलं आहे आणि त्याने मी पूर्ण साईडने आणि वर पण क्रीम लावून घेत आहे. पायपिंग बॅगने जेव्हा आपण फिनिशिंग देतो तेव्हा ते एकसारखी व्यवस्थित लागते, म्हणजे कुठेही कमी जास्त लागत नाही. आणि जेव्हा आपण पॅलेट नाईफने जेव्हा आपण फिनिशिंग देतो तेव्हा ते थोडी कमी जास्त लागते, थोडा म्हणजे फिनिशिंग द्यायला थोडा वेळ लागतो. म्हणून जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांनी शक्यतोवर पायपिंग बॅगमध्ये भरूनच फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करावा. तर वरच्या साईडने आपल्याला ही अशी व्यवस्थित पॅलेट नाईफ फिरवून घ्यायची आहे आणि त्याला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करायचा. आणि साईडने आपण क्रॅपरने एकदा जरी क्रॅपर फिरवलं तरी बघा ही अशी छान फिनिशिंग आपली येऊन जाते. आणि जे एक्स्ट्रा क्रीम आहे वर निघालेलं ते आपल्याला पॅलेट नाईफने असं काढून घ्यायचं आहे. आपल्याला या केकला पिकाचू केक बनवायचा आहे, म्हणजे पिकाचू कार्टून जो असते त्याचा. तर आता तो असतो येलो कलरचा, तर आपण हा केक व्हाईट बनवलेला आहे. तर आता आपण याला येलो कलरमध्ये थोडं कन्वर्ट करूया. तर मी काय केलं आहे, थोडंसं क्रॅपरवर थोडं क्रीम घेतलं आहे व्हाईट आणि त्यात येलो कलरचे 2 ड्रॉप टाकलेले आहे आणि तेच मी थोडं थोडं करून इथे लावत आहे. तर सर्व साईडने आपल्याला असा व्यवस्थित कलर लावून घ्यायचा आहे आणि केकला कव्हर करून घ्यायचं आहे येलो कलरने. आणि वरच्या साईडने पण आपल्याला येलो कलरनीच कव्हर करून घ्यायचं आहे. आता मला थोडा कलर माझा कमी पडला आहे, तर मी अजून थोडंसं क्रीम घेतलं आहे आणि त्यात अजून कलर थोडा ॲड केला आहे आणि त्याला वरच्या साईडने पण लावून घेत आहे. आणि असंच आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि पॅलेट नाईफने व्यवस्थित तो सर्व साईडने पसरून घ्यायचा आहे. तर हा बघा आपला येलो केक एकदम कवर झाला आहे पूर्ण कलरने. आता आपण याला फिनिशिंग देऊया. तर क्रॅपरने मी सर्व साईडने क्रॅपर फिरवून घेत आहे, म्हणजे त्याला फिनिशिंग देत आहे. आणि जे पण वर एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर असंच आपल्याला 2-3 वेळा तरी क्रॅपर फिरून वरचं एक्स्ट्रा क्रीम आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं 2-3 वेळा केलं तर आपलं फिनिशिंग एकदम परफेक्ट येईल. एकाच वेळेस तुमची फिनिशिंग परफेक्ट येणार नाही, थोडं कमी जास्त राहील. जिथे क्रीम कलर थोडा कमी वाटतोय तिथं मी लावून घेत आहे आणि क्रॅपर फिरवून घेत आहे. तर असं आपल्याला 2-3 वेळा करणं तरी गरजेचं आहे. तर आता आपण लायनिंगचं क्रॅपर फिरवून घेऊया. तर क्रॅपर आपण कोणतंही फिरवतो तेव्हा आपल्याला ते स्लिपिंग मोडमध्ये ठेवायचं आहे. आपण जेव्हा ते कॉर्नर लावून क्रॅपर फिरवतो तेव्हा एक्स्ट्रा क्रीम आपल्या केकचं निघून येईल आणि आपल्या केकची फिनिशिंग पुन्हा बिघडेल. म्हणून आपल्याला काय करायचं, स्लिपिंग मोडमध्ये क्रॅपर ठेवायचं आहे. तर अजून मी एकदा क्रॅपर फिरवून घेत आहे आणि हे बघा आपला केक आता एकदम रेडी आहे. तर आता आपण करूया आपल्या केकला डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी हा पिकाचू केक आहे, तर मी क्रीमचा उपयोग नाही करणार आहे इथे. तर मी इथे फाउंडंटचा उपयोग केला आहे. मी हे काही टॉपर्स बनवलेले आहे. तर आता आपण केकला हे लावून घेऊया. तर आपण आता इथे लावून घेऊया त्याचे कान. तर मी इथे कान बनवले आहे आणि त्याला टूथपिक अटॅच केलेले आहेत. तर आपण आता हे व्यवस्थित लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे आणि पिकाचू केकचे सर्व डोळे, नाक वगैरे सर्व लावून घ्यायचं आहे. आणि
लावून घेतल्यावर हा केक एकदम क्यूट दिसतो आणि मुलांना खूप आवडतो. तर तुम्हाला ही केक डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तर अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.